नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी पुणे च्या यूट्यूब चॅनलला प्रथमतः आपले सर्वांचं स्वागत. नुकतेच सामान्य अध्ययन GS पेपर 1 हे पुस्तक श्री तुकाराम जाधव सर, डॉक्टर महेश शिरापूरकर सर आणि अश्विनी घोटाळे मॅडम यांच्या संपादना अंतर्गत प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामधील आपण सामान्य विज्ञान या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत, कारण या विषयाचं जे महत्त्व आहे या परीक्षांसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की याआधी आयोगाने या विषयावर कोणती क्वेश्चन्स विचारले आहेत किंवा किती संख्येने क्वेश्चन्स विचारले आहेत यावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की 2013ला 24 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात. त्यानंतर 28, 21, 22, 22, 21, 20 आणि 16 जर आपण एका पेपरमध्ये साधारणतः 20 ते 25 एवढ्या संख्येने प्रश्न विचारलेले पाहतोय. यानुसार याचे जे आपण सब्जेक्ट म्हणूया किंवा उपघटक म्हणूया, त्याच्यात आहे पहिलं रसायनशास्त्र, दुसरं भौतिकशास्त्र, प्राणी वनस्पतीशास्त्र, मानवी शारीर आणि क्रिया आणि आरोग्य. या उपघटकांतर्गत सुद्धा आपल्याला जर एक सखोल नजर टाकली तर आपल्याला बघायला मिळते रसायनशास्त्रावर 2013 साली 9 क्वेश्चन्स, भौतिकशास्त्र 5, वनस्पती आणि प्राणीशास्त्र 5, 3, 2 या संख्येने असे एकूण 24 क्वेश्चन्स विचारलेले. त्यानंतरचं जर आपण बघायला गेलो 2014 मध्ये रसायनशास्त्र आणि या सर्व उपगटांवर बघितलं तर आपल्याला 28 प्रश्न, यामध्ये सर्वात जास्त क्वेश्चन्स विचारले होते ते रसायनशास्त्र आणि मानवी शारीर या उपघटकांवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. अधिक आपण पुढच्या जर वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर रसायनशास्त्रावर 4, भौतिकशास्त्रावर 7, त्याच्यानंतर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रावर 2, मानवी शारीर आणि क्रिया याच्यावर 6 आणि आरोग्यशास्त्रावर 2 असे 21 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यावर नेक्स्ट जर आपण बघितलं 2016चं पिक्चर आपल्याला यानुसार 22 क्वेश्चन्स विचारलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 2017 मध्ये जर आपण थोडीशी नजर टाकली तर भौतिकशास्त्रावर जवळपास 10 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. म्हणजे 2017च्या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भौतिकशास्त्रावर प्रश्न विचारलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर 2018वर आपण नजर टाकली तर अगेन भौतिकशास्त्रावर 7 क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि 2019ला पुन्हा रसायनशास्त्रावर 7 क्वेश्चन्स विचारलेले आहेत जास्तीत जास्त संख्येने. आणि 2020चं जर बघितलं आपण तर एकूण 16 क्वेश्चन्स पैकी 7 क्वेश्चन्स हे रसायनशास्त्रावर विचारलेले आहेत. तर आपल्याला या उपघटकांचं सुद्धा वेटेज आपल्या लक्षात येतं त्या क्वेश्चनचं अनालिसिस केल्याच्या नंतर. आणि जर हे प्रश्न जर विचारलेत कसे जर आपण बघायला गेलो तर या रसायनशास्त्रामध्ये काय काय उपघटक आहेत हे जर आपण बघायला गेलो किंवा भौतिकशास्त्रामध्ये काय काय उपघटक आहेत किंवा कोणती मुद्दे असे आहेत ज्यावर आपण जास्त नजर टाकायला पाहिजे किंवा फोकस करायला पाहिजे जेणेकरून ती सगळी क्वेश्चन्स आजपर्यंत आयोगाने विचारले गेलेली आहेत. तर ती काही पॉइंट्स आपण बघूया जी पुस्तकाने कव्हर केलेली आहेत. त्याच्यावर ती मुद्दे परीक्षेत आलेले आयोगाचे जे प्रश्न आहेत त्यानुसार ती मुद्दे अंतर्भूत करण्याचा प्रयत्न या पुस्तकांमध्ये केलेला आहे. तो आहे रसायनशास्त्रामधलं द्रव्य. मुळात एखादा पदार्थ तयार कसा होतो आणि त्यापासून बाकीचे संयुग आणि बाकी घटक कसे निर्माण होतात त्याबद्दल माहिती आहे. याच्यामधले आपण आधी अनुक्रमणिकेनुसार बघूया. त्यानंतर अणुसिद्धांत दिलेले आहेत. त्यानंतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण आहे, धातू अधातू आहेत, आम्ल आम्लारी या 5 ते 6 घटकांवर विविध प्रकारे प्रश्न विचारले जातात. याबद्दल आपण सखोल माहिती नेक्स्ट काही वेळात घेणारच आहोत. तर भौतिकशास्त्र या उपविषयामध्ये आपण काय काय बघणार आहोत या पुस्तकामध्ये तर भौतिक राशी, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्वांटिटी जे आहेत राशी त्याची ओळखच आपल्याला करून दिलेली आहे. त्यानंतर गती आणि गतिविषयक समीकरणे, न्यूटन्स लॉ जे आपण म्हणतोय म्हणजे ज्याच्या दृष्टीने आज अवकाशापर्यंत जी काही प्रगती झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातले जी काही क्वेश्चन्स आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारली जातात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये, तर याची सगळी एक बेसिक सिद्धांतिक माहिती जी आहे ती आपण या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर आहे बल, दाब आणि घनता. बलाची एवढी विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्याबद्दलची ती प्रकार त्यांच्याबद्दल जी स्टॅटिस्टिकल माहिती आहे आपल्याला त्याची एककं दिलेली आहेत, त्याची मापन पद्धती कोणती आहे हे सर्व आपण इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर येतं गुरुत्वाकर्षण, ध्वनी, प्रकाश आणि विद्युत. त्यातील गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत हा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय असतो. हा जर कन्सेप्ट आपल्याला लक्षात आला तर आपण नक्कीच त्या प्रश्नांपर्यंत देखील आपल्याला जाता येतं. दुसरा आहे ध्वनी. आता
तरंग जे आपण म्हणतो की म्हणजे ध्वनी तरंग, त्याचं प्रोपागेशन कसं होतं, माध्यमातून तो कसा वाहून नेला जातो, मग ध्वनीचा वेग कसा आहे याबद्दल सुद्धा आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारला जातो. त्याची वैशिष्ट्ये विचारले जातात, ध्वनीचं परावर्तन कसं होतं, इको कसा निर्माण होतो, हे मुद्दे सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. प्रकाश आणि विद्युतच्या बाबतीत तर ती निर्मितीपासून ते त्याची उपकरणे विविध याबद्दल सुद्धा माहिती अनेक वेळा आयोगाने विचारलेली आहे आणि त्याबद्दल सिद्धांतिक माहिती आपण या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट उपघटक जर आपण बघायला गेलो तर तो येतो प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्य. हा एक महत्वाचा टप्पा आहे मी असं म्हणेल. त्याचं कारण आहे, आपण अनालिसिस मध्ये पण देखील बघितलं, या घटकांवर सुद्धा खूप वेळा प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारले गेलेले आहेत. तर त्याचा पहिला आहे, आता जर प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आहे पेशी कशी असते, पेशीचा सिद्धांत कसा आहे, कधी पेशीचं शोध लागलेला आहे आणि त्याचे अंग कसे आहेत आणि कार्य कशी केली जाते. तर हा पेशी जो घटक आहे ही सखोल माहिती या पुस्तकामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे पेशी विभाजन. आता कुठेही वाढ आपण ज्यावेळेस म्हणतो कुठल्याही सजीवाची होती तर ती पेशी विभाजन झाल्याशिवाय शक्य नाही आहे, किंवा प्रजनन आपण म्हणतो ते देखील पेशी विभाजनाशिवाय होत नाही. त्यानंतर आहे पेशी विभाजन झाल्यानंतर ज्या काही नवीन पेशी तयार होऊन जातात त्यापासून विविध ऊती संस्था तयार झालेल्या आहेत. तर प्राणीमध्ये सापडणाऱ्या ऊती म्हणजे टिश्यू आणि वनस्पतीमध्ये सापडणाऱ्या ऊती टिश्यू यांचं सखोल वर्गीकरण आपण या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, त्याचे विथ गुणवैशिष्ट्य सुद्धा. नेक्स्ट आहे सजीवांचे वर्गीकरण. हा मुद्दा किंवा हा जो टॉपिक आहे हा खूप थोडा वास्ट आहे. पृथ्वी तलावर जेवढे काही प्राणी घटक आणि वनस्पती कीटक हे जे काही सूक्ष्मजीव देखील सापडतात यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आजपर्यंत शास्त्रज्ञांनी जो केलेला आहे तो अगदी सुरुवातीच्या काळापासून कॅर्लस लिनियस पासून ते पंचसृष्टी वर्गीकरण जे नंतरच्या काळात सर्व जगाने ऍक्सेप्ट केलेलं आहे ते वर्गीकरणापर्यंत आपण सखोल माहिती या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्राणी वनस्पतीमध्ये काही जैविक क्रिया सुद्धा चालतात. फॉर एक्झाम्पल खालच्या आपण दिलेल्या श्वसन पद्धती कशी आहे, मग ती प्राण्यांमध्ये कशी घडते, वनस्पतींमध्ये कशी घडते. वहन संस्था आहे, प्राण्यांमध्ये वहन विविध घटकांचं होतं शरीरामध्ये, त्यांच्या सुद्धा मुलांमध्ये जे काही शोषण केलेलं पाणी आहे ते पाण्यापर्यंत पोहोचवलं जातं, किंवा वनस्पतीच्या पूर्ण अंगकापर्यंत पूर्ण पेशीपर्यंत हे सगळे घटक मुळाद्वारे शोषण केलेले हे घटक पोहोचवले जातात. ती देखील जशी वहन संस्था आहे तशीच प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. जशी आपलं हार्ट जी काही कार्डियक सिस्टीम आहे, हृदय आणि रक्तवाहिन्या त्यामार्फत सर्व शरीरभर जो काही प्रवाह निर्माण केला जातो अन्न घटकांचा, टाकाऊ पदार्थांचा किंवा काही संप्रेरकांचा, काही प्रथिनांचा, कार्बोहायड्रेटचा, हा जो वहन सिस्टीम आहे ती सर्व शरीरव्यापी कशी आहे आणि ती कशी कार्य करते, प्रत्येक अवयवांचं सखोल वैशिष्ट्य आणि माहिती आपण या वहन संस्था किंवा या सगळ्या संस्थेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर आहे उत्सर्जन संस्था. आता मल उत्सर्जन संस्था आपण प्राण्यांमध्ये तर इझिली बघायला मिळतो किंवा ती आपल्याला समजण्यासारखी आहे, पण वनस्पतींमध्ये सुद्धा देखील ही उत्सर्जन संस्था क्रिएट असते. फक्त एवढंच आहे की निसर्गाने त्यांना विविध असे अवयव किंवा ठराविक अशी सिस्टीम दिलेली नाही जेणेकरून ती आपल्याला लक्षात येऊन जाते. मात्र वनस्पती देखील स्वतःच्या शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे फॉर एक्झाम्पल पानगळती हे सुद्धा, डिंक तयार होणे हे सुद्धा सगळं जे आहे ते उत्सर्जनाचे प्रकार आहेत. याबद्दलची सर्व वैशिष्ट्ये आपण या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रजनन हा टॉपिक जो आहे तो प्रजननाचा टॉपिक हा फक्त प्राण्यांच्या बाबतीत न घेता आपण कीटकांपासून, सूक्ष्मजीवांपासून, आदिजीवांपासून ते प्राणी आणि वनस्पती इथपर्यंत आपण हा टॉपिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर्व जीवांमध्ये जर बघायला गेलं तर प्रजननामध्ये लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन हा जो प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो. काही जीव लैंगिक प्रजननाच्या थ्रू त्या पद्धतीने प्रजनन क्रिया घडवून आणतात तर काही अलैंगिक. वनस्पतींमध्ये तर याचे प्रकार सुद्धा आपल्याला विविध बघायला मिळतात. जे विकसित जीव आहेत त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. लैंगिक अवयव किंवा अवयव संस्था त्यांच्यामध्ये तयार झालेली दिसती. ती ठराविक काळानंतर किंवा काही वयात आल्यानंतर, जसं फॉर एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो प्रौढ अवस्था आल्याच्या नंतर ती प्रजनन शक्ती प्राण्यांमध्ये निर्मिती होऊन जाते. तसंच वनस्पतीमध्ये सुद्धा ठराविक काळानंतर फुलं यायला लागतात किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन सारखी गोष्ट आहे ती सुद्धा काही काळानंतरच सुरू होते आणि प्रजनन क्रिया घडून येते. नेक्स्ट आहे नियंत्रण आणि समन्वय. आपण जर प्राण्यांचा विचार केला तर नियंत्रण आणि समन्वय इझिली आपल्याला नर्वस टिश्यू द्वारे होतं, ही
लक्षात येणारी गोष्ट आहे. पण वनस्पतींचं काय? वनस्पतींमध्ये जरी नर्वस टिश्यू डेव्हलप झालेला नसला तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही हालचाल होतात आणि त्या सिस्टेमिक झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर ते देखील त्यांच्या वाढीवर कंट्रोल ठेवतात. फुलं ठराविक काळामध्ये किंवा ठराविक ऋतूमध्ये येतात, ठराविक ऋतूमध्येच ती पिकतात आणि पडतात सुद्धा. हे देखील एक समन्वयच आहे त्यांच्या शरीराचा वाढणारा. आणि तो समन्वय सुद्धा आपण या पुस्तकांमध्ये कशा प्रकारे घडतो, ग्रॅव्हिटॉपिझम म्हणजे काय, फोटोट्रॉपिझम म्हणजे काय, ही सगळी सखोल माहिती आपण या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटचा एक मुद्दा येतो तो म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर एवढी आजार आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल जीवाणूजन्य आजार आपल्याला बघायला मिळतात, विषाणूजन्य आजार बघायला मिळतात. याला नीज व्याधी असं म्हटलेलं आहे की काही कमतरता निर्माण होऊन शरीरामध्ये क्रिएट झालेले डिसीज. आणि काही आपल्याला इन्फेक्शन्स जे आपण जीवाणू विषाणूंचं बोललो, काही आजार आपल्याला लाईफस्टाईल डिसीज सुद्धा बघायला मिळतात, जसं की डायबिटीज म्हणा, बीपी म्हणा. हे हल्ली लाईफस्टाईल डिसीज म्हणून आपण त्याच्याकडे बघायला मिळतो. तर या प्रत्येक आजाराचं वर्णन आपण या पुस्तकांमध्ये त्या सिस्टीमच्या द्वारे, ही सिस्टीम संपल्याच्या नंतर म्हणजे याचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर, त्याची वैशिष्ट्ये बघितल्याच्या नंतर त्याची क्रिया, ती सिस्टीम काम कशी करते आणि या सिस्टीममध्ये जर काही कारणाने बिघाड झाला तर आपण आजारी कसं पडतो याबद्दल देखील आपण तिथं सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा आणि या परीक्षेच्या परीक्षा पद्धतीमध्ये 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये झालेले बदल आपल्याला परिचितच आहेत. जेणेकरून 2023 आणि 24 आणि यावर्षी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार, तर 2025 सालापासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आयोगानं आधीच डिक्लेअर केलेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे. आणि मग या सगळ्या बदलांचा जर विचार केला तर द युनिक अकॅडमी 2023 या वर्षातल्या आपल्या सर्व 1 इयर इंटिग्रेटेड बॅचेस आणि त्याचं नियोजन, त्याचं वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करते. आणि यामध्ये येणारी जी आपली बॅच आहे जी 1 एप्रिल 2023 पासून सुरू होते. आयोगाच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार या बॅचचं नियोजन असणार आहे. आणि मग येत्या आठवड्यामध्ये 3 ते 7 एप्रिल या दरम्यान या बॅचचे डेमो लेक्चर्स आपल्याला अटेंड करता येतील. हे डेमो लेक्चर्स जर तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचा श्रेया चेंबर्स, जोशी वडेवालेच्या पाठीमागे बालगंधर्व चौक, पुणे या ठिकाणी याचे ऑफलाईन डेमो लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता. आणि जर ऑनलाईन हे डेमो लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि विविध प्रकारच्या लिंक्स ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्याद्वारे तुम्ही याचे लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपात देखील अटेंड करू शकता. तुमचे आणखी काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा किंवा www.theuniqueacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची घवघवीत परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीचे डेमो लेक्चर्स आजच अटेंड करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण याचा उपविषय जसं म्हणतो आपण उपघटक रसायनशास्त्र जर आपण बघायला गेलो तर तिथं सर्वप्रथम आपल्याला रसायनशास्त्र समजून घेण्यासाठी, जसं आपण जीवशास्त्रामध्ये बघितलं की पेशी समजली तरच आपल्याला ऊती समजणार आहे, ऊती समजली तर आपल्याला अवयव संस्था समजणार आहेत, आणि अवयव संस्था जर संपल्या तर आपल्याला पूर्ण सिस्टीम समजणार आहेत, आणि शरीर काम कसं करतं या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येण्यासारख्या आहेत. आणि मग त्यांची वैशिष्ट्ये आपण लक्षात ठेवू शकतो. अगदी त्याच रीतीने रसायनशास्त्राचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम सगळ्यात बेसिक मुद्दा आहे तो म्हणजे अणु आणि अणु अंतरंग कसं आहे. म्हणजे अणुची जर उपघटक आपण बघायला तर माहिती आपल्याला की केंद्रक असतं, केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतात, बाह्य कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स त्याच्या कवचामध्ये भ्रमण करत असतात. हे आपल्याला अणु अंतरंग आपल्याला एक वैशिष्ट्य स्वरूपामध्ये आपल्याला या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण अणुअंक म्हणजे काय, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, आता याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत या अगदी सुटसुटीत आणि समजून घेता येईल, आणि तो सिद्धांत, तो कन्सेप्ट आपल्याला पूर्ण लक्षात राहता येईल अशा प्रकारे आपण तिथं दिलेला आहे. कारण कन्सेप्ट एकदा लक्षात आला तर आपण त्याचा फॅक्च्युअल डाटा जो आहे तो आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आता अणुअंक, प्रोटॉन्स फॉर एक्झाम्पल, खूप कन्फ्युजन राहतं विद्यार्थ्यांना कधी की इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक की प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक. मुळात आपल्याला अणुमध्ये हे दोन्हींची संख्या सेम दिसते म्हणून कन्फ्युजन खूपदा असं असतं. मात्र जर आपण व्याख्येचा विचार केला रसायनशास्त्राने दिलेला तर केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जर इलेक्ट्रॉन्स संयुग निर्माण करताना जर इलेक्ट्रॉन्स एखाद्या अणूने दुसऱ्या अणूला शेअर केला, किंवा मी म्हणेल आयोनिक कंपाऊंड तयार होत असताना फॉर एक्झाम्पल क्लोरीन,
तो ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिसिव्ह करतो त्यावेळेस त्याच्या केंद्रकामध्ये जी प्रोटॉनची संख्या आहे त्यापेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या 1नी जास्त होते. तर इथं जर आपण इलेक्ट्रॉनवर अणुअंक असं जर व्याख्या केली असती तर इथं ती व्याख्या चुकली असती. म्हणून केंद्रकामधल्या प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, असं हे जे कन्फ्युजिंग मुद्दा असतो तो या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेला आहे की ते कन्फ्युजन इथं राहता कामा नये. नेक्स्ट आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय. आता इलेक्ट्रॉनचं वजन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपेक्षा खूप पटीनं कमी असतं. त्याच्यामुळे केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचं वस्तुमान किंवा यांची संख्या, अणुवस्तुमान म्हणजे यांचं सर्वांच्या वस्तुमानांची बेरीज, मात्र अणुवस्तुमानांक म्हणजे केंद्रकातला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. अशी जी कन्फ्यूज होणारे टॉपिक्स आहेत ते आपण उत्तमरित्या हे कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा आहे संयोग. मिश्रण आणि कलील तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. आता रासायनिक बंध ज्यावेळी तयार होतात त्यावेळी संयुग तयार होऊन जातं. आपल्याला माहिती आहे आयनिक बॉन्ड तयार होतो काही संयुगांमध्ये, काहीमध्ये रासायनिक केमिकल बॉन्ड सुद्धा तयार होतो, ज्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, त्याचे प्रकार सुद्धा आहेत आपल्याला. इलेक्ट्रॉन्स जर डायरेक्टली दिलेलाच असेल त्यावेळेस आयनिक बॉन्ड तयार होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट होऊन जातो. सोडियम क्लोराईड हे उत्तम उदाहरण आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सोडियमच्या जी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो 1 आहे शेवटच्या कक्षामध्ये, तो इझिली डोनेट करू शकतो आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज असते, तो पटकन तो रिसिव्ह करतो. मग सोडियमवर एक पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो कारण 1 इलेक्ट्रॉन निघून गेलेला असतो. क्लोरीनवर एक निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो कारण त्याच्याकडे एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आलेला असतो. आणि अपोजिट चार्ज आल्यामुळे त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि आयनिक बॉन्ड आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. तर हे संयुग आणि मिश्रण. आता मिश्रणामध्ये असं कुठलाही बॉन्ड नसतो पण तरी देखील काही जी घटक आहेत ती एकत्र राहतात. मग त्याचं होमोजिनियस, हेट्रोजिनियस असे जे मिश्रण आहेत ते सुद्धा आपण तिथं चार्टच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यातली जी कण आहेत त्याची साईज सुद्धा आपल्याला 10⁻⁶ म्हणजे मायक्रो ज्याला म्हणतो आपण, ती सुद्धा आपण तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता समस्थानिके हा एक मुद्दा आहे, याच्यावर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोन म्हणजे काय आणि आयसोबार म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल समस्थानिके ही एकाच मूलद्रव्याची असतात म्हणजे त्यांचा अणुक्रमांक एक असतो, समान असतो. त्या सगळ्या अणूंचा अणुवस्तुमानांक मात्र वेगळा असतो कारण त्यात न्यूट्रॉनची संख्या जी असते ती आपल्याला बदललेली बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम ही समस्थानिके आहेत. यांची निर्मिती कशी होते, कार्बनमध्ये पण आपल्याला बघायला येतो. कार्बन 12, कार्बन 13, 14 ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समस्थानिकांच्या उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये डिटेल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कार्बन डेटिंग सारखी जी संकल्पना पुढे विज्ञानामध्ये आली ती सुद्धा आपण डिटेल दिलेली. काय होतं, रेडिओ ऍक्टिव्ह जे समस्थानिके असतात जसं कार्बन 14 आहे, एखाद्या मृत वनस्पतीचे किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये त्याचं मृत अवस्थेनंतर सुद्धा डीके किंवा आपण जे म्हणतो की त्याचा किरणोत्सारीपणा जो असतो तो गुणधर्म कंटिन्यू चालू असतो. कार्बन 13 आणि म्हणजे कार्बन 12 आणि 14 यांचं गुणोत्तर मग हळूहळू बदलत चालतं. कार्बन 14 हा कंटिन्युअसली डीके होत चालतो आणि ह्या गुणोत्तरावरून आपल्याला टी हाफ लाईफ असतो आणि ह्या हाफ लाईफवरून आपल्याला ते जीवाश्म किंवा तो जो घटक आहे जैविक वनस्पतींचा किंवा प्राण्यांचा तो किती वर्षा आधीचा आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. याला म्हणतो आपण कार्बन डेटिंग. हे कसं कॅल्क्युलेट करता येतं, अगदी त्याचं गुणोत्तर कसं असतं हे पण आपण या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आवर्त सारणी निर्मिती, एवढी मूलद्रव्ये आहेत आपल्याला पाहायला मिळतात पर्यावरणामध्ये. 118 मूलद्रव्यांची माहिती आपल्याला अशी मोघम लक्षात राहणं अतिशय कठीण आहे. मग त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की उपलब्ध असलेले जेवढी मूलद्रव्ये आहेत ती एक छोट्याशा वर्गीकरणामध्ये बसता येत आहेत का, समान गुणधर्म असणारी काही मूलद्रव्ये आहेत का, किंवा विविध वेगवेगळे गुणधर्म दाखवणारी काही मूलद्रव्ये आहेत का, हे अभ्यास करून त्यांचे समूह तयार करण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल डोब्रायनर हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्याचे त्रिक तयार केले. 3 मूलद्रव्ये त्यांनी एकत्र केली आणि त्यांच्या नुसार त्यांनी एक नियम मांडला होता की त्या 3 मूलद्रव्यापैकी बाजूच्या 2 मूलद्रव्यांच्या जर वस्तुमानांकाची बेरीज केली वस्तुमानांची तर ती मधल्याच्या वस्तुमानाच्या सरासरी एवढी येते, असा एक नियम मांडला आणि त्यांनी डोब्रायनरनी त्रिके असं एक वर्गीकरण. न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी अष्टक नियम सांगून एक वर्गीकरण तयार केलं होतं. या वर्गीकरणामध्ये त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत, किती मूलद्रव्ये घेतलेले आहेत, शिवाय या सगळ्या वर्गीकरणामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत का, हे देखील आपण या
पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट येतं आवर्त सारणी. आता ज्यावेळेस मेंडेलीव यांनी आवर्त सारणी सांगितली की कुठल्याही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा आवर्ती फल असतं. या नियमानुसार त्यांनी ज्यावेळी आवर्त सारणी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की काही मूलद्रव्य सारख्या गुणांची आहेत ती आपल्याला एका घन आणि आवर्त म्हणजे आडव्या रेषा, उभ्या रेषा आणि आडव्या रेषा अशा स्वरूपामध्ये आपल्याला एक आवर्त सारणी बघायला मिळते. पण त्यानंतर मोसले नावाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी मात्र अणु वस्तुमानांच्या ऐवजी अनुक्रमांक हे त्यांच्या गुणवैशिष्ट्याचा आवर्ती फल आहे हा नियम सांगितला. आणि त्या नियमाच्या नंतर मात्र जी आवर्त सारणी आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते ती म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. आणि ही आधुनिक आवर्त सारणी सर्व जगाला मान्य झालेली, कारण त्याच्यामध्ये अतिशय कमी त्रुटी राहिल्या. याआधी ज्या शास्त्रज्ञांनी सगळ्या त्रुटी निर्माण केलेल्या होत्या या त्रुटी सर्व तिथं निराकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. एक आहे तेवढी हायड्रोजनच्या पोझिशनची, तर ती फक्त आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला बघायला मिळते की ती त्रुटी थोडी तशीच आहे. मात्र आपल्याला सर्व मूलद्रव्यांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत या गुणवैशिष्ट्यांची एक रचना तयार झालेली आपल्याला त्या आवर्त सारणीमध्ये बघायला आली. फॉर एक्झाम्पल त्याला आपण आवर्ती कल सुद्धा म्हणतो की फॉर एक्झाम्पल आवर्तनामध्ये म्हणजे आडव्या रेषामध्ये आवर्त सारणीच्या आपण डावीकडून उजवीकडे जाताना फॉर एक्झाम्पल सुरुवातीला सगळे धातू आलेले पाहायला मिळतात आपल्याला. त्यानंतर मधल्या भागामध्ये येत असताना धातू गुणधर्म कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अशी काही मूलद्रव्ये आपल्याला बघायला मिळतात की जिथं फक्त आणि फक्त धातू आणि अधातू असे दोन्हींची गुणधर्म बघायला मिळतात. त्यांना धातू सदृश्य गुणधर्म म्हटलं किंवा धातू सदृश्य मूलद्रव्य म्हटलं गेलं. आणि तिथून पुढे आपल्याला धातू गुणधर्म कमी झालेला बघायला मिळतो आणि अधातू गुणधर्म हा वाढत आहे असाला आपला हे गुणधर्म बघायला येतो. त्यानंतर येतो हा अणु आकार. आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणु आकार एक चेंज होताना एक ठराविक पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. जसं गणामध्ये म्हणजे आवर्त सारणीचे जे उभे कॉलम्स आहेत त्याला आपण गण म्हटलेलं आहे. ओके, गणामध्ये वरून जर खाली येत असेल आपण तर आपल्याला पाहायला मिळतं की अणु आकारामध्ये डायरेक्ट वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे गणातील पहिला मूलद्रव्य जो आहे त्याच्यापेक्षा दुसरा, त्यापेक्षा तिसरा, त्यापेक्षा चौथा, म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं अणु आकार वाढतोय हे आपल्याला बघायला मिळतं. आणि तेच जर आपण आवर्तनामध्ये बघायला गेलो तर आधुनिक आवर्त सारणीच्या डावीकडून उजवीकडे जर जात असू तर आपल्याला अणु त्यांचा आकार डावीकडून उजवीकडे जात असताना तो कमी होताना दिसतो. आता हे घडतं का, हे हा फार न समजण्यासारखा पॉइंट आहे, पण तो सुद्धा आपण या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेला आहे. ते थोडक्यात आपण बघूया. वरून खाली येत असताना गणामध्ये काय होतं, एक कवचच ऍड होत असतं. त्यामुळे केंद्रकापासून शेवटच्या कवचापर्यंतचं अंतर वाढतं, अणु आकार आपल्याला वाढलेला दिसतो. हे समजायला सोपं आहे. पण आवर्तनामध्ये अणु आकार कमी कसं काय होतो, कारण इलेक्ट्रॉन अनुक्रमांक 1 ने वाढतोय. प्रत्येक वेळी आपल्याला आवर्तनामध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढलेला सुद्धा दिसतोय. पण मग या नियमानुसार आपल्याला असं वाटतं की शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तिथपर्यंत आपल्याला वाढायला पाहिजे त्याची साईज, पण न वाढता ती कमी होते. याचं कारण आहे डावीकडून उजवीकडे जात असताना आधुनिक आवर्त सारणीमध्ये अनुक्रमांक 1 ने वाढतो, म्हणजे केंद्रकामध्ये प्रोटॉन सुद्धा 1 ने वाढत असतो आणि कवचामध्ये बाहेर फिरणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याची सुद्धा संख्या 1 ने वाढत असते. पण हे सगळं एकाच कवचामध्ये घडत असतं, एकाच कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असते. त्यामुळे केंद्रकापासून कवचापर्यंतचे हे जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, समान अंतरांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि चार्ज अपोजिट असल्यामुळे ते एकमेकांना जास्त आकर्षण बलाने आकर्षण करतात आणि थोडंसं शेवटचं जे कवच असतं त्या आकर्षण बलामुळे आत ओढलं जातं. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार हा आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. असा एक सिद्धांतिक जो काही पेच निर्माण झालेला किंवा आयोगाने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं, असे मुद्दे सुद्धा आपण या पुस्तकामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आहे धातू गुणधर्म. एवढे आपल्याला मूलद्रव्य बघायला येतात व त्याचे ठराविक धातूंची काही भौतिक गुणधर्म आहेत, काही रासायनिक गुणधर्म आहेत. फॉर एक्झाम्पल भौतिकचा जर आपण बघायला गेलं तर त्याचं अवस्था पण आपल्याला बघायला मिळतात की धातू मोस्ट ऑफ स्थायू अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बरोबर आहे. त्यात एक पारासारखा जर आपण अपवाद पकडला गेला तर धातूंना चकाकी असते. असे जे धातूंचे मेलिएबिलिटी, डक्टिलिटी ज्याला म्हणतो आपण, पत्रा तयार करणे
किंवा तार तयार करणे, हे धातूंची गुणधर्म, भौतिक गुणधर्म आहेत. तर हे सर्व त्यांचे अपवाद आणि त्यांची गुणधर्म, त्याचे डेफिनेशन सुद्धा आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते जर आपण रासायनिक गुणधर्मामध्ये बघायला गेलो की जसं की धातू जर ऍसिड सोबत रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून हायड्रोजन वायू कसा लिबरेट होऊन जातो किंवा क्षार कसे तयार होऊन जातात हे सुद्धा आपण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा धातू ऑक्सिजन सोबत हवेमध्ये जर ठेवले तर त्याच्यावर काय परिणाम होऊन जातो. आपल्या सर्वांना माहित आहे रस्टिंग किंवा गंज चढणे लोखंडावर, ही सुद्धा एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. असे केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत आणि त्यांची उदाहरणं ही काही केमिकल रिॲक्शन्स किंवा इक्वेशनच्या स्वरूपामध्ये आपण पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून कन्फ्युजन खूप कमी होतील. क्षपन ऑक्सिडीकरण आत्ताच आपण त्याबद्दल बोललोय. भौतिक रासायनिक अभिक्रिया, फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, म्हणजे दोन अभिक्रियाकारक एकत्र आल्यानंतर त्यापासून एकच मूलद्रव्याचं किंवा एकच संयुग तयार होणे, नवीन उत्पादित तयार होणे, त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग ह्या सगळ्या रिॲक्शन, विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, डबल विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, या सुद्धा विथ एक्झाम्पल्स आपण हे सगळे रिॲक्शन्सचे प्रकार सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षरण त्यामधलीच एक गोष्ट आहे. आणि याच्यातला एक पॉइंट्स येतो शेवटचा, तो म्हणजे अम्ल, आम्लारी आणि क्षार. मग ती ओळखायची कशी, यानुसार आपण पीएच स्केल म्हणा किंवा काही इंडिकेटर्स त्यांची नावं, मग ते सुद्धा नॅचरल इंडिकेटर्स, जसं लिटमस पेपर आपण म्हणतो, त्याच्या रंग बदलण्याच्या याच्यावरून तो आपण पूर्ण चार्ट दिलेला आहे की ऍसिडिक सोल्युशन कोणते आपण ओळखू शकतो, बेसिक सोल्युशन कोणते आपण ओळखू शकतो. वैश्विक इंडिकेटर, ज्याला आपण युनिव्हर्सल इंडिकेटर सुद्धा आहे, की तो मॅक्झिमम ठिकाणचा पीएच आपण ओळखू शकतो किंवा अभ्यासू शकतो. त्याच्यात अनेक इंडिकेटर्स एकत्र करून आपण ते युनिव्हर्सल इंडिकेटर्स तयार झालेले आहे, त्याबद्दलची सगळी वैशिष्ट्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पीएच कशाला म्हणतो आपण, एखादा ऍसिड किंवा एखादा आम्ल पाण्यात टाकल्यानंतर H+ आयन किंवा OH- आयन्स त्याचं डिसोसिएशन होतं आणि त्याच्या संख्येवरून आपण तो पीएच काढलेला असतो. ओके, पॉवर ऑफ हायड्रोनियम आयन असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. आता ह्या पीएच वरून जशी पीएच स्केल आहे त्याबद्दलच्या निसर्गात सापडणाऱ्या अनेक द्रावणांचा पीएचचा एक चार्ट मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरचा विषय येतो तो येतो भौतिकशास्त्र. आता भौतिकशास्त्रामध्ये काय आहे, विद्युत या टॉपिक्समध्ये आपल्याला रोध बघायला मिळतात, त्यांची जोडणी बघायला मिळते. मग एकसर जोडणी कशी आहे, समांतर जोडणी कशी आहे, त्याची आपण उपकरणांमध्ये कशी माहिती उपयोग करून घेतो हे आपल्याला बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल हिटर्स कसं तयार होतं, किंवा आपण रेग्युलेटर जे आहे फॅनचे ते सुद्धा रोधावर आधारित चालणारा एक उपक्रम आहे. त्यानंतर फ्लेमिंग्सने जे नियम मांडले, म्हणजे इंडक्शन मोटर, जे काही फिरणारे फॅनचा पंखा फिरतो ते सुद्धा एक इंडक्शन मोटरच आहे, ती कार्य कशी करते. मग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय सांगितलेला आहे, त्याचे सिद्धांत, त्याच्यावर चालणारी उपकरणं आपल्याला या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनित्र, जनरेटर, हे तर फ्लेमिंग राईट हँड रूलनुसार आपल्याला एखाद्या काय म्हणजे मॅग्नेटच्या सोबत जर दुसरा मॅग्नेट आपण मॅग्नेटिक फील्ड ठेवलं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो आणि आपल्याला तिथून विद्युत प्रवाह प्रवाहित झालेला बघायला मिळतो. आणि हे जनरेटरमध्ये विद्युत प्रवाहाची दिशा सुद्धा आपल्याला फ्लेमिंग राईट हँड रूलने बघायला मिळते. त्याचप्रकारे गती आणि गतिविषयक समीकरण, न्यूटनचे पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, त्याची उपयोग. फॉर एक्झाम्पल तिसऱ्या नियमामध्ये आपण बघतो रॉकेटचं प्रक्षेपण, या न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारात अवकाशीय जेवढं काही आपण अभ्यास मानवाला करणं शक्य झालेला आहे तो या सगळ्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. त्यानंतर येतो ध्वनी, अनुतरंग, अवतरंग, याची सगळी वैशिष्ट्ये. ओके, त्याच्यानंतर आपण सुप्रासोनिक, इन्फ्रासोनिक, सोनिक वेव्हज काय आहेत, कोणते प्राणी हे ऐकू शकतात, कोणते प्राणी तो आवाज निर्माण करू शकतो, तो एक चार्ट आपण इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकाशाचे गुणधर्म या टॉपिकमध्ये जर आपण बघायला गेलो तर प्रकाशाचे विविध गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. फोटॉन म्हणजे काय, किंवा मासलेस एनर्जी पार्टिकल्स का म्हटलेलं आहे आपण त्याला. त्याच्यानंतर स्कॅटरिंग लाईट इफेक्ट काय आहे, त्याची उदाहरणं काय आहेत, अपस्करण कसं होतं, प्रिझम मध्ये जे काही लाईट पास झाल्याच्या नंतर विविध रंगछटा ज्या निर्माण होतात त्या रंगछटा कशा निर्माण होतात या संदर्भात जर आपण बघितलं तर ते आकृतीच्या नुसार आपण स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रमन इफेक्ट म्हणजे काय हे सुद्धा आपण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आरशांच्या बाबतीत अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, भिंग, प्रकाश कसा पास होतो, मग अभिसारी म्हणजे काय, अपसारी म्हणजे काय, इमेजेस कशा निर्माण होतात, मानवी डोळ्यामध्ये जो काही बहिर्गोल भिंग आहे तो कसा कार्य करतो, पडद्यावर कशी इमेज तयार होऊन जाते, आणि या सर्व भिंगांच्या इमेज तयार होण्याचे विविध चार्ट आपण वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये आपण पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलीय आरसे आणि त्याचे उपयोग सुद्धा आपण इथं
देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा उपयोग जर आपण बघायला गेलं तर MRI सारख्या मशीन, विविध उपकरणं जे चालत आहेत या सगळ्या सिद्धांताच्या आधारे त्या उपकरणांची माहिती सुद्धा आपण दिलेली आहे. जसं की शरीराच्या ज्या इमेजिंग करतो आपण, काही आजार किंवा त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी MRI स्कॅन केला जातो त्याबद्दलची माहिती सुद्धा आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ज्याला म्हणतो आपण, या संदर्भातली अशी उपकरणं सुद्धा आपण या पुस्तकांमध्ये त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भौतिकशास्त्रामध्ये बल, गुरुत्वाकर्षण, ऊर्जा आणि तिचे स्वरूप आणि पाण्याच्या असंगत आचरण असे जे आयोग आणि महत्वाचे टॉपिक्स आजपर्यंत प्रश्न त्याच्यावर विचारलेत ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऊर्जेच्या रूपामध्ये आपण जसं की जलविद्युत प्रकल्प तो कसा राबवला जातो, आत त्या टर्बाईन्समध्ये फिरतो म्हणजे काय होतं, मॅग्नेट स्थिर असून वाहक फिरतो की वाहक स्थिर असून मॅग्नेट फिरतो, त्याची रूपं कशी चेंज होतात, हे सगळं आपण ऊर्जा आणि तिची रूपं या टॉपिकच्या अंतर्गत वैशिष्ट्य स्वरूपामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही महत्त्वाचा जो टॉपिक्स येतो तो म्हणजे प्राणी, वनस्पती, मानवी शरीर आणि त्यांचं आरोग्य. आपण बघितलं की याच्यातला पेशी आणि पेशीपटल, त्याच्यातल्या पेशीमधले अंगक सगळी, त्या अंगकांची कार्य, त्यांची वैशिष्ट्य, हा सर्व फॅक्च्युअल डाटा आपण इथं डिटेल्समध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता केंद्रकासारखं महत्वाचा अंगक पेशी विभाजनामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो DNA, क्रोमोझोम्स कसे तयार होतात, जीन, प्रत्येक जीन कुठल्या कुठल्या गोष्टीवर कार्य कसं केलं जातं आणि त्याच्यामध्ये असणारे हे प्रोटीन्स ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन यांची देखील वैशिष्ट्य आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रोटीन सिंथेसिसला सेंट्रल डोग्मा म्हणतात. हे अगदी डिटेल आपण इथं घेण्याचा प्रयत्न. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, हे सगळं आपण या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पेशी विभाजन लक्षात आल्यानंतर सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, क्रॉसिंग एक्झॅक्टली कसं होऊन जातं हे चार्ट स्वरूपात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विषय येतो तो पंचसृष्टी वर्गीकरणाचा. सर्व सजीव, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, वनस्पती, बुरशी आणि प्राणी या 5 समूहांमध्ये विभाजन करून आपण त्यांची प्रत्येक सृष्टीमधलं प्रत्येक जीवांचं वैशिष्ट्य आपण तिथं घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येकाच्या तिथं चार्ट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोनेरा समूहातील काही जीवांचं काय गुणवैशिष्ट्य आहे, त्यांचा अधिवास कसा आहे हे आपण बघायचा प्रयत्न केलेला आहे. आणि नायट्रोजन फिक्शन सारखी जी काही एक निसर्गामध्ये चालणारी अभिक्रिया आहे ती सुद्धा आपण अजिटोबॅक्टर्स किंवा नायट्रोमोनास जे जीवाणू आहेत हे कसे कार्य करतात आणि त्याचा उपयोग वनस्पतींना कसा होतो हे आपण बघायला मिळतं या पुस्तकामध्ये. वनस्पतींमधली संप्रेरक आणि माणसामधील संप्रेरक, फॉर एक्झाम्पल जी हार्मोन्स काम करतायत, मग ह्या हार्मोन्स जर कमतरता झाली तर कोणते आजार निर्माण होत आहेत, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला जीवनसत्व किंवा कुठला आजार निर्माण होतो, हे वनस्पती आणि प्राणी असं दोन्ही आपण घेण्याचा इथे डिटेल प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट आहे रक्त आणि रक्तपेशी यांचा गुणवैशिष्ट्यांसकट चार्ट आपण या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. उत्सर्जन क्रिया किडनीद्वारे कशी होते, चेतापेशी कार्य कशी करते, संपूर्ण शरीरामध्ये चेतापेशींचे किती भाग आहेत, कुठला सेंटर कुठला काम करतो किंवा मेंदूचा कुठला पार्ट कुठलं काम करतो, हे सुद्धा आपण इथं चार्टच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रिया आपण इथं पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण घेण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी मुळं पाणी कसं शोषून घेतात, खनिज कसं ऍब्सॉर्ब करतात, इथपासून मूलदाब कसा तयार होतो ते प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेपर्यंत. मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा याच्यामध्ये हरित लवकामध्ये काय होतं, क्लोरोप्लास्टमध्ये काय होतं, ही सुद्धा आपण आपली क्रिया इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पचनसंस्था प्राण्यांची किंवा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण त्याच्या प्रत्येक अवयवानुसार त्याची वैशिष्ट्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकारे सामान्य अध्ययन GS पेपर 1 या पुस्तकामध्ये सामान्य विज्ञानाचं महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. दरवर्षी जे प्रश्न आयोगाने विचारले जातात याचं स्वरूप बघता त्याची जी महत्त्वाची मुद्दे आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आम्ही या लक्षात घेऊन या पुस्तकामध्ये हे सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जे नुकतीच 12वीची परीक्षा देऊन सुट्टीमध्ये आहेत, त्याशिवाय जे पदवीच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला शिकत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी द युनिक अकॅडमीनं राज्यसेवेची तयारी करण्यासाठी MPSCची एक 2 इयर्स इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केली आहे. याची जी डेट आहे ती आहे 1 एप्रिल 2023. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅचची तयारी करताना प्रथम वर्षामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या
NCERTच तसेच राज्य पाठ्यपुस्तक मांडणीची पुस्तकं ती वाचून त्या संकल्पना शिकवण्यावर भर देतो. शिवाय त्यासह आपण लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, शासकीय अधिकारी कार्यालय भेट अशा अनेक गोष्टी उपक्रम प्रथम वर्षात राबवतो. तर द्वितीय वर्षामध्ये या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तकं, मग त्यावर टेस्ट, शिवाय ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक विषयाची तयारी आणि मग इव्हॅल्युएशन करत त्या विद्यार्थ्याला परीक्षेला अनुकूल असं तयारी त्याची परिपूर्ण तयारी आपण करून घेत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 2 वर्षाच्या तयारीकरता ही 2 इयर्स इंटिग्रेटेड बॅचचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. या बॅचच्या इन्क्वायरीसाठी दिलेले संपर्क क्रमांक खाली तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसत आहेत. आणि जर इतर कुठल्या प्रकारची तुम्हाला चौकशी करायची असल्यास किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.